नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. आता दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अर्ज भरण्याचे दिवस 4 उलटून गेले, 2 दिवस शिल्लक आहेत आणि या दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्या निवडणुकीतला जो काय कार्यकाल असतो त्याच्यानंतर या निवडणुकीत सहभागी होणारे आणि निवडून जाणारे नगरसेवक दौंडकर जनतेसाठी काय करणार या विषयाकडे आपण जाणार आहोत. आणि दौंड नगरपालिकेचा हा प्रवास गेले 88 वर्ष कसा झाला या सर्व विषयासाठी आपल्याकडे वरिष्ठ पत्रकार प्रफुल्लजी भंडारी आणि सावताजी नवले आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशीच या निवडणूक पार्श्वभूमीवरती चर्चा करणार आहोत. प्रफुल्लजी नमस्कार. तुमचं आवाज लोकशाहीमध्ये मी स्वागत करतो. दौंड शहराच्या निवडणुकीचे जे पडघम सुरू आहेत, 4 दिवस अर्ज भरण्याचे उलटून गेलेत. अजून जे स्थानिक राजकीय पक्ष आहेत त्यांनी आपले उमेदवार यांचे अर्ज भरलेले नाहीत आणि शनिवार आजचा आणि सोमवार हे 2 दिवस त्यांच्या हातात आहेत. सर्वांनाच वेध लागलेले आहे की दौंड नगरपालिकेचा कब्जा आपल्या ताब्यात यावा. गेले 9 वर्ष ही निवडणूक झालेली नव्हती. यापूर्वी नागरी हित संरक्षण मंडळानं यावरती नगर अध्यक्ष या पदावरचा ताबा घेऊन कामकाज केलेलं आहे. प्रशासन 9 वर्ष होतं. 9 वर्षामध्ये या शहरामध्ये प्रचंड स्वरूपाचे प्रश्न निर्णयत होते आणि ते प्रश्न काही न्यायालयापर्यंत गेले. यामध्ये स्वच्छता असेल, मोकाट जनावरांचा प्रश्न असेल, तुंबलेली गटार असतील, नागरिकांना पिण्याचं पाणी, अशा विविध प्रश्नांना ही दौंड नगरपालिका अनेक दिवसापासून गाजत आहे. तर येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दौंड शहराचा कायापालट कसा व्हावा असं तुमच्या विचाराचा एक दौंड नगरपालिकेला फायदा व्हावा म्हणून आम्ही तुमच्या पुढे येत आहोत. आणि तुम्ही आम्हाला सांगा की दौंड शहर आणि दौंड शहराचा परिसर भविष्य काळात त्याची काय भरभराट. दौंड शहर नगरपालिकेची स्थापना 1936 ची आहे. आपण जी माहिती दिली की प्रशासकाला 8 वर्ष झाली. मागची निवडणूक जी होती डिसेंबर 2016 मध्ये झाली होती. 5 वर्ष त्यांना कार्यकाळ मिळाला. त्यानंतर 3 वर्षापासून राजवट आहे. या राजवटीमध्ये जी काय नगरपालिकेची दुरवस्था झाली प्रशासनाच्या दृष्टीने मागच्या 4.5 वर्षात 5 मुख्याधिकारी बदलून गेले. त्याला कारणं वेगवेगळी, त्यांना मिळणारी एकेरी वागणूक असेल, त्यांना नको ती कामं सांगितली, काहींनी स्वतःहून रजेवर गेले, काहींनी स्वेच्छेने एकूण बदली करून घेतलेली. म्हणजे एरवी नगरपालिका सदस्य असताना जी दौंड अवस्था होती तीच प्रशासनाच्या काळात होती. लोकांना अपेक्षा होती की प्रशासकांची राजवट येईल, त्यांना एरवी जे नगरपालिका सदस्य हस्तक्षेप करतात काही प्रमाणात, तो कमी होईल. नगर प्रशासक असताना दौंड शहरामध्ये घरपट्टी पाणीपट्टी वसुली पूर्णपणे ठप्प झालेली. नगरपालिकेला उत्पन्नाची नवीन साधनं कोणी कोणते मुख्याधिकारी किंवा त्या खालचा जो प्रशासकीय अधिकारी वर्ग आहे त्यांनी तो शोधलेला नाही. आगामी निवडणुकीच्या संदर्भात दौंड शहर विकासाला भरपूर वाव आहे. शहराची भौगोलिक रचना कशी जरी असली तरी हे शहर आहे. आपल्या जे अडथळे असतात त्या अडथळ्यांचा आपण एक शिडी म्हणून वापर करून आपण पुढे जायचं असतं. अडथळ्यांवर चर्चा करून दिवस काढण्यामध्ये काय अर्थ नाहीये. प्रफुल्लजीत आपण थांबूया. त्यांनी अतिशय महत्वाचा विषय सांगितला. तो अडथळे हे येतच असतात आणि अडथळे पार करून पुढे जायचं असतं. त्याच खऱ्या अर्थानं उन्नतीचा मार्ग मिळतो. त्यांनी एक धक्कादायक बातमी सांगितली. दौंडकरांना मी नम्र निवेदन करतो, दौंडकर हे पाहत असतील तर या गोष्टीकडे गांभीर्यानं बघा की या नगरपालिकेमध्ये साधारण 5 मुख्य कार्यकारी अधिकारी येऊन गेले आणि या 5 मुख्य अधिकारी जे होते यांना इथं कार्यप्रणाली करताना कसली तरी अडचण झालेली होती. त्याच्यामुळे कुणी स्वइच्छेने परत गेलं, कुणाच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे या दौंड नगरपालिकेवरती कुणाचा तरी अंकुश आहे असं चित्र साधारण तरी आता जाणवत आहे. तर दौंड नगरपालिकेच्या या एकाधिकारी शाहीचा प्रभाव या पालिकेत आहे का आणि त्या प्रभावामुळे या नगरपालिकेच्या अनेक प्रश्नांचे उत्तर अजून कोणाला सापडले नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला प्रफुल्लजी? म्हणायचं नाही समजा. जे अधिकारी बदलून गेलेले आहेत मागच्या 4.5 वर्षात 5 मुख्य अधिकारी बदलून गेले ते तुम्हाला कुठे कागदपत्रे किंवा तुम्हाला ते तोंडी कुठे सांगणार नाही की आम्ही का आमची बदली झाली. पण ते नागरिक सुज्ञ आहेत, त्यांना माहीत आहे ते कारण काय आहे. दौंड नगरपालिका ही ब वर्ग नगरपालिका आहे. जो मुख्य अधिकारी येतात ते अ वर्गाचे अधिकारी असतात. ते इथे का राहत नाही. नगरपालिका नगराध्यक्ष नगरपालिका सदस्यांचा हस्तक्षेप नव्हता.
तर देखील त्यांना इथं का राहावं असं वाटलं नाही. हा फार मोठा संशोधनाचा विषय आहे. आणि इथनं जर सुरुवात जर आपण केली नगरपालिकेचा मुख्याधिकारी यांना दौंड नगरपालिकेचा कुटुंब मार्गावर एक मोठा चांगला प्रशस्त बंगला आहे. तिथं कोणी राहत नाही, ते भाड्याच्या फ्लॅटनं राहतात. नगरपालिकेचा जो अधिकारी वर्ग आहे, कर्मचारी वर्ग आहे, त्यांच्यासाठी कुठेही वसाहत नाहीये. त्यामुळे ते येताना उशीर येतात आणि जे पुण्यावर येतात ते दुपारच्या इंदोर गाडीने परत जातात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक जेव्हा कार्यालयात जातो त्याला अधिकारी कर्मचारी सापडत नाही. सापडले तर काम होण्याची शाश्वती बिलकुल नाही. म्हणजे उदाहरणासाठी सांगतो, जन्माचा दाखला असो किंवा मृत्यू दाखला असो, थांबावंच लागतंय किंवा ओळखच लागतंय. ही दौंडची सध्या स्थिती आहे, ती फार खेदजनक आहे. 88 वर्षे झालेल्या या नगर परिषदेमध्ये प्रशासकीय कामकाजाचा सावळा गोंधळ आहे. आणि या गोंधळामागची तुम्ही महत्वाची कारण अशी सांगितलेली आहेत की इथूनला जो कर्मचारी वर्ग येतो त्यांना इथं निवासी सोय नाही. हे सर्वजण अपडाऊन करत असतात, प्रवास करत असतात आणि प्रवासाकडे येण्याची आणि जाण्याची त्यांची वेळेची मर्यादा इथल्या स्थानिक नागरिकांना सापडत नाही. ज्यावेळेस नागरिक पालिकेत जातो त्यावेळेस त्याची समस्या असते, टेबलावर कुणीच नसतं. 88 वर्ष झालेल्या या पालिकेमध्ये हा सावळा गोंधळ मिटणार तरी कधी, हा प्रश्न खऱ्या अर्थाने आता ऐरणीवरचा झालेला आहे. यांनी सांगितलं जे नगरसेवक जे मुख्य कार्यकारी आधी इथून गेलेले आहेत ते का गेले हा संशोधनाचा विषय आहे. दौंडच्या मतदारांना हे खऱ्या अर्थानं आव्हान आहे की प्रशासन सरकारचा माणूस तुमच्या सेवेसाठी पाठवतो आणि तो निघून जातो, का जातो याचं उत्तर मिळत नाही. तर याचं उत्तर जर शोधायचं असेल तर इथल्या नागरिकांची जागरूकता ही झाली पाहिजे असं मला वाटतं. आपण सावता नवलेंकडे जाऊया. सावताजी, या दौंड शहराचं भौगोलिकदृष्ट्या जर विचार करता हे जंक्शन स्टेशन आहे. इथं SRPचे 2 गट काम करतात आणि इथं भीमेचा नदीपट्टा आहे. इथे पूर्वेला साखर कारखाना आहे, पश्चिमेलाही साखर कारखाना आहे. हे सर्व असताना दौंडच्या बाजारपेठेची परिस्थिती आता सध्या अतिशय बिकट झालेली अशा स्वरूपाची नागरी चर्चा आणि व्यापाऱ्यांचं सुद्धा मत आहे. या मागचं धोरण काय असू शकतं? खरोखरच दौंड शहराला भीमा नदी, 2 SRP ग्रुप आणि रेल्वे जंक्शन या इतक्या चांगल्या सुविधा असताना सुद्धा दौंड शहराचा विकास होत नाही, ही खरी शोकांतिका आहे. दौंड शहराच्या बाबतीत बोलायचं झालं तर फार 88 वर्षापूर्वीचा विचार करण्याऐवजी अलीकडल्या काही काळातला आपण विचार करूया की ज्या मूलभूत सुविधा आहेत, पाणी, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधा की ज्या मूलभूत आहेत की त्या लोकांना मिळाल्या पाहिजेत, त्याही आता पुरेशा मिळत नाही. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दौंड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यासारखा विषय असेल, पाण्याच्या गटरी तुंबत आहेत आणि सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे सर्व प्रश्न इतके गंभीर आहेत, परंतु त्याच्याकडे राजकारणाच्या ह्याच्यापायी कुणालाही लक्ष द्यायला वेळ नाही. फक्त मतदान घ्यायचं, निवडून यायचं आणि सत्ता भोगायची, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, असा हा सगळा संक्रमण काळ चालू आहे. दौंड शहराचा एक काळ असा होता की ही बाजारपेठ अत्यंत गजबजलेली असायची. सकाळी समजा 7 वाजता सुरू झालेली बाजारपेठ रात्री 10-10:30 वाजेपर्यंत गजबजलेली असायची. परंतु आत्ताचं खरं दुर्दैव चित्र असं आहे की सकाळी 9-10 नंतर सुरू होणारी बाजारपेठ रात्री अक्षरशः 7 वाजता ओस पडते. याची काही कारणं आहेत की लोकांना, खेडेगावात आसपासच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना पार्किंगची सुविधा नाही. सगळ्यात महत्वाचं, ग्रामीण भागातून येणाऱ्या पुरुष असेल, स्त्री असेल, जी कोणी नागरिक असतील त्यांना स्वच्छतागृहाची सोय नाही. आणि त्यातली त्यात दुर्दैव असं की महिला ज्या येत आहेत बाजारपेठेत त्यांना स्वच्छतागृहाची सोय नसल्यामुळे त्यांना कुठं जायचं, तर याचा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळं गेल्या काही दिवसामध्ये बाजारपेठेत काही प्रमाणात म्हणजे लोकांची येण्याची संख्या रोडावली आहे. बाजूचं काष्टीसारखं एक ग्रामपंचायत असलेलं गाव सुधारतंय, तिथं नवीन नवीन सुविधा मिळतात आणि त्या तिकडं म्हणजे कापड खरेदीसाठी किंवा इतर वस्तूसाठी दौंडला येणारा जो ग्राहक आहे तो आता असा वेगवेगळ्या डायव्हर्ट व्हायला लागला आहे. आणि दुसरी गोष्ट, आठवडे बाजार हा इतका मोठा दौंडचा असायचा, परंतु आता सध्या सुविधा नाहीत, बाजूला गटरीचं पाणी साचतं, अशा अनेक जे प्रश्न आहेत. त्याच्यामुळं जे गावोगाव बाजूच्या गावांमध्ये जे आठवडे बाजार सुरू झाले त्याच्यामुळं काही प्रमाणात तिकडं लोकांचा, त्याच गावातली लोक तिथंच खरेदी करून स्वतः
तिथंच कसं हे करता येईल चांगल्या पद्धतीने. त्यामुळं दौंडकडे त्यांचं येण्याचा ओघ कमी झालेला आहे आणि याचा परिणाम खरोखरच बाजारपेठेवर झालेला आहे. आज ज्यांचे व्यवसाय अगदी लाखात व्हायचे त्यांचे आता काय हजारात येऊन ठेपलेले आहेत. आणि सगळ्यात मोठं म्हणजे शोकांतिका म्हणायची की आज काही लोकांची ज्याला आपण पहिली बहवानी म्हणतो तसं सुद्धा काही होताना दिसत नाही. त्यामुळे अनेक व्यापारी हे अक्षरशः म्हणजे हवालदिल झालेले आहेत. पण त्यांना या भविष्यात जर काही करायचं असेल तर त्यांना ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या दिल्या गेल्या पाहिजेत. आणि त्या दृष्टीने पावलं उचलणारी माणसं हे येत्या निवडणुकीमध्ये निवडून देऊन नागरिकांनी जे काही त्यांना स्वतःचं ही वाटतं हित तर ते जोपासण्याचं काम करावं एवढीच अपेक्षा या निमित्तानं वाटते. सावताजींनी एकदम सविस्तर स्वरूपाने ह्या गोष्टीचा खुलासा केलेला आहे की इथे येणारी जी माणसं आहेत त्या माणसाच्या सोयी सुविधाच इथं नाहीत. लघुशंकेसाठी जागा नसणारी ही मला वाटतं महाराष्ट्रातली पहिली नगर परिषद असू शकेल. आणि हे जर कारण काय आहे की त्यांनी असं सांगितलं सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता याकडे लक्ष देणारे इथे खऱ्या अर्थानं सामाजिक काम करणारी माणसं नाहीत असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. दौंड नगरीचा कायापालट करण्याची मानसिकता त्यांच्यात कुणाच्यात नाही का असा प्रश्न या निमित्ताने पुढे येतो. मी तर असं म्हणेन की इथं लावणारे फलक आणि फलकावरचा मजकूर वाचताना या समाजातील या शहरातील नागरिकांचा जीव हा गुदमरतोय. इथे स्वच्छता नसल्यामुळे त्यांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. मी असं म्हणेन एवढ्या मोठ्या शहरामध्ये उच्च सुशिक्षित असणारा शिक्षणाचा दर्जा खालवलेला आहे. इथे नळाचं पिण्याचं पाणी भरण्यासाठी महिलेला रात्री अपरात्री जागर व्हावं लागत आहे. इथुल्या रस्त्यावरती मोकाट जनावरांचे कळप हे एकतर्फी दहशत करणारा विषय दिसतो. इथे कचऱ्याचा प्रश्न हा गल्लोगल्लीमध्ये उग्रवास देऊन नागरिकांच्या आरोग्याचं घातक बनत आहे. अशा या शहराला बदलायचंय आणि ही बदल करणारीच निवडणूक असते. या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारांना अपेक्षा आणि आशा आहेत की मी इथुला एक समाजकार्यक व्हावा, मी नगर अध्यक्ष व्हावा, नगरसेवक व्हावा हे स्वप्न उराशी बांधून अनेक जण याच्यावर तयारीला लागलेले आहेत. पण मला असं म्हणायचंय प्रफुल्लजी की या शहरामध्ये पिण्याचा मूलभूत प्रश्न जर सुटला नसेल इतक्या वर्षानंतर तर 21व्या शतकाकडे चाललेला हा समाज, इथुली व्यवस्था, इथुलं समाजकारण नक्की काय म्हणून पाहावं आपण त्याच्याकडे. दौंड नगरपालिकेचा जो साठवण तलाव आता आहे कुटुंब घाटाच्या खाली त्याची क्षमता 756 दशलक्ष मिळली होतात. त्याला दिवसाआड सप्टेंबर 2015 पासून दिवसाआड एक वेळ पाणी पुरवठा होतोय. त्याच जलशुद्धीकरण केंद्रावर आसपासच्या ग्रामपंचायतींची पंप आहेत, त्यांची पाणीपुरवठा व्यवस्था आहे. ही अशी एक नगरपालिका ज्याचं पाणी नदीपलीकडे नगर जिल्ह्यात जातं. दौंड शहरातल्या नागरिकांना ज्यांचे फ्लॅट आहेत जे 2 मजली 3 मजली इमारतीवर राहतात त्यांना 30 रुपयाचा जार विकत घ्यावा लागतो. जारचं पाणी हे बोरचं पाणी आहे. ते फक्त पाणी शीतकरण केलेलं आहे. मग ते पाणी खरंच पिण्यास योग्य आहे ह्याची कुठे यंत्रणच नाही नगरपालिकेची. आणि नगरपालिकेचं असं झालं की तुम्ही जर एक सामान्य नागरिक म्हणून गेला मग तुम्हाला नळजोड घ्यायचा आहे तर तुम्हाला म्हणतील की आता आम्ही देत नाही. पण त्याच दिवशी तुम्हाला दुपारी तुम्ही काही लोकांना हाताशी धरा चांगला कॉन्क्रीटचा डांबरी असतात खोदून तुम्हाला नळजोड मिळतो. व नळजोड तुम्ही घेताना त्याची पाणीपट्टी अर्धा इंची 1.5 इंची हे जोड घेतलं जातात. प्रत्येक पाणीपट्टी स्वीकारली जात नाही. आपण प्रफुल्लजींना थांबूया इथं. प्रफुल्लजींनी धक्कादायक बातमी सांगितलेली आहे. नगरपालिका कुणाच्या तरी मालकीचा हक्क झालेला आहे. तुम्हाला पाणीपट्टी येते, नळ कनेक्शन पाहिजे असेल तर कोणाला तरी हाताला धरावं लागतंय. हाताला धरावं लागतं याचा अर्थ त्या हातांचा या नगरपालिकेवरती कब्जा आहे. हे हात कोण आहे? ह्या मतदारांना जागृत करण्यासाठीच हा विषय चालू आहे. मतदार बांधवांनो आम्ही आव्हान करतो, प्रफुल्लजी आपल्यापुढे जे विषय मांडत आहेत ते तुमच्या भल्यासाठी आहे, तुमच्या कल्याणासाठी आहे. तुम्ही याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. कोणाच्या तरी हाताला धरून तुम्हाला नळ पाण्याची व्यवस्था मिळत असेल तर प्रशासनाचं कामकाज कशासाठी हा प्रश्न तुमच्यासाठी ऐरणीवरचा विषय आहे. म्हणून तुम्ही त्याकडे गांभीर्याने बघा. प्रफुल्लजी मी तुम्हाला असंही विचारतो, या पालिकेमध्ये अनेक वर्ष सत्ता काबीज करून आपलं अस्तित्व निर्माण करणारी मंडळी समाजकारण करत का नाही हा प्रश्न महत्वाचा आहे. याबद्दल आपलं मत काय आहे? आता वेळोवेळी ज्यांची सत्ता होती त्यांनी शहराचा विचार करण्यापेक्षा आपल्या प्रभागांचा केला, त्याच्या संस्था
काहींनी चांगले प्रयत्न केले. आता पहिल्या युती सरकारच्या काळामध्ये 60-70,000ची योजना झाली. नंतर काँग्रेसची जेव्हा सत्ता आली तेव्हा भुयारी घाटे योजना झाली. पण ती भुयारी घाटे योजना का कशी झाली काय झाली आपण सर्व पाहतोय. म्हणजे शहराची लोकसंख्या पुढच्या 25 वर्षांचा विचार न करता केलेली उरकलेली ती योजना होती. अष्टविनायक महामार्ग जाऊन शहरातनं गेलाय, तो 5 फुटांनी उंच झालेला आहे. 5 फूट जेव्हा रस्ता उंच होतो त्याचं समर्थन करण्यापेक्षा बाजारपेठांचा फटका बसतो. आज थोड्याशा पावसाचं पाणी तुंबते, याचा विचार करत होते. तुम्ही पायाभूत सुविधा निर्माण करताय, पण हे करत असताना व्यापाऱ्यांचा, तिथं नागरिकांचा, पादचाऱ्यांचा, विद्यार्थ्यांचा, बालकांचा, महिलांचा विचार पण करा. रस्ता रुंदीकरणाची वेळ आली होती. रुंदीकरण आवश्यक आहे, कारण दौंड शहरामधनं मोठे कंटेनर जातात. अष्टविनायकच्या मोठ्या लक्झरी गाड्या असतात. एक गाडी रस्ता आली सगळे हे. दुर्दैवाने जो अष्टविनायक महामार्ग आहे त्या अष्टविनायक मार्गावर शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, व्यावसायिक प्रतिष्ठान, व्यावसायिक आस्थापना, बँका आहेत, खाजगी वित्तीय संस्था आहेत, प्रचंड गर्दी असते. त्याच तुम्ही लक्झरी जेव्हा एक जाते सगळे अडकून जातात. दुर्दैवाने 2-3 अपघात झालेले आहेत. ते झालं. एक विद्यार्थ्यांचा बळी गेला होता त्यामध्ये. ह्या शहर विकासासाठी जे आवश्यक आहे, ठराविक लोकांना गुणधोरणाचा विचार करायचा का शहरात विचार करायचा हे आपण ठरवलं पाहिजे. दौंड शहरामध्ये कुरकुम मोरी ह्या विषयावर बरीच चर्चा झाली, खल झाला. 3 मोऱ्या रस्ता एकच. रेल्वेने पैसे घेतले, त्यांनी पण त्या पैशांचा पण दुरुपयोग झाला, दुसरीकडे वापर झालाय, कोर्टात विषय गेला. 5 काय झाले, 3 मोरे झाले, पण शेवटी तुम्हाला होतं पण चौकामध्ये किंवा मोरीच्या भाग गेल्यानंतर तुम्हाला थांबावंच लागतं. त्याला उड्डाणपूल हा पर्याय होता, पण व्यापक दृष्टी नाहीये. आणि नेहमीच रडगाणी की आमच्याकडे निधी नाहीये. इतर कामासाठी निधी मिळतो, पण ह्या कामासाठी का मिळाला नाही. शहराला तुम्हाला जोडायचं विस्तारित भाग जो आहे भोपाळी रोडचा, शालिमार चौक, सहकार चौक, मेरा सोसायटी हा भाग, त्यासाठी उड्डाणपूल आवश्यक होता. तो तेव्हा केला असता तर पुढच्या पिढीनं काम आली. मध्ये मोरीमध्येच आम्ही अडकलोय. आणि शेवटी 3 मोऱ्या करायच्या, मोरीतनं आपण 30-40च्या वेगाने येतो आणि हुसून चौकात थांबावंच लागतंय. कारण अतिक्रमण आहे, तो चौक अरुंद झालेला आहे, काही बॉलवरच टपरा टाकलेला आहे. ह्यांच्यावर कारवाईच करायची नाही. आणि मग जो सर्वसामान्य नागरिक आहे, जो आपल्या दुचाकीवरनं, सायकलवरनं, 4 चाकीने जातोय, त्यांनी रोड टॅक्स, सगळे टॅक्स भरायचे आणि त्यांनी चौकातून वाहतूक कोंडीत अडकायचं. मित्रांनो, दौंड शहराच्या विकासाकडे दूरदृष्टीने पाहिलं जात नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि त्यातलं सगळ्यात सुंदर उदाहरण प्रफुल्लजींनी सांगितलंय. रेल्वे क्रॉससाठी 3 रस्ते असतील, त्याला भुयारी मार्ग म्हणून, पण त्याच्या अलीकडे आणि पलीकडचा रस्ता हा संकुचितच आहे. इथं झालेलं अतिक्रमण हे कोण काढणार? हे अतिक्रमण धारक कुणाचे लाडाचे आहेत असं म्हणावं का? आणि या अतिक्रमणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या नागरिकांचा नाहीये का? इथे शालेय विद्यार्थ्यांची गर्दी, वाहतुकीची कोंडी हा नित्याचा विषय. हा सोडणार कोण? आणि सोडवणारे तरी नक्की इथं आहेत का? या अशा असंख्य प्रश्नामध्ये दौंडच्या राजकारणाचा चिखल झालेला आहे. आणि या चिखलामध्ये लोकांचं जीवन मात्र त्रस्त होऊ पाहत आहे. या सगळ्या गोष्टींची खऱ्या अर्थानं सुटका करणारी ही निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये मतदार राजा आहे. त्याचं एक महत्वाचं मत हे कायापालट करू शकतं. आणि हे मत अशा नागरिकाला द्यावं, अशा उमेदवाराला द्यावं की तो खऱ्या अर्थानं समाजाचा आरसा बनू शकतो. म्हणून आपण सावताजींकडे जाऊ. सावताजी, या शहरामध्ये शासनाची सर्वात मोठी कार्यालय आहेत. इथे तहसील कार्यालय आहे, इथे पोलिसांचं मोठं ऑफिस आहे, इथे मोजणी कार्यालय आहे, इथे दौंड पंचायत समितीची इमारत आहे. आमच्या ग्रामीण भागातला सगळा वर्ग या परिसरात येतो. या परिसरामध्ये त्याची गर्दी होते, पण अनेक सोयी सुविधांमुळे त्याची कोंडी सुद्धा होते. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये दौंड शहराची ग्रामीण भागामध्ये गेल्यावरती वेगळ्या स्वरूपाची चर्चा होते. तर ती चर्चा काय असते की एवढं मोठं शहर अनेक वर्षापासून विकसित करण्याचा कुणी जो प्रयत्न करताय तो का करत नाही आणि तो लोकांच्या सेवेसाठी का नाही, याबाबत आपलं मत काय आहे? ग्रामीणच्या जनतेला इथं सुविधा मिळतील का? आणि मिळणार असेल तर त्या कधी मिळू शकतात? खरोखरच या सुविधा मिळाल्या पाहिजे ज्या मूलभूत आहेत त्या, परंतु तसं काही होताना दिसत नाही. ग्रामीण भागातून शहरात आजही लोकांचा येण्याचा ओढा वाढेल, परंतु त्यासाठी त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे. त्यांना ज्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत, त्यांना कुठेतरी एखादं पार्किंगची व्यवस्था असली पाहिजे किंवा त्यांना स्वच्छतागृहांची व्यवस्था असली पाहिजे. या गोष्टींसाठी खरोखरच काम करण्याची आवश्यकता आहे. फक्त लाखो रुपये, करोडो रुपये फंड येतो, पण त्याचा उपयोग कसा होतो हे जे नेतृत्व करणारी मंडळी आहेत ते कधी निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करतायत, परंतु तो कसा पद्धतीने वापरला गेला, तो योग्य आहे का, त्याचा दर्जा कसा आहे, याकडे मात्र 100% दुर्लक्षच केल्यासारखं आहे. फक्त
आपली सत्ता कशी टिकेल आणि आपण त्यातून आपला आर्थिक लाभ होईल किंवा आपल्या कार्यकर्त्यांचा आर्थिक लाभ होईल हे बघितलं जातं. आणि हेच सगळं की काही नगरपालिकेच्या काही जी मंडळी आहेत त्यांच्या भोवतीच हे राजकारण फिरतंय. त्याच्यात काही मंडळी विरोधात असतील, काही सत्तेत असतील, परंतु ऐन वेळेस ज्या वेळेस हे सगळं म्हणजे हे सगळं मिटवायचं असतं त्यावेळेस ही सगळी मंडळी एकत्रच असतात. याचं उदाहरण सांगतो की म्हणजे मूलभूत प्रश्नांसाठी जे लोकांना गरजेचं आहे त्याच्यासाठी एकत्र येण्याऐवजी आता एक जवळ काही दिवसापूर्वीचं उदाहरण आहे की दौंडच्या कचऱ्याचा विषय इतका गाजला की त्याच्यासाठी अगदी आंदोलनं झाली, मागण्या झाल्या, अगदी फार काही न्यायालयीन प्रक्रियेत जाईल अशा परिस्थितीपर्यंत हे झालं. शेवटी ह्या सगळ्या ह्याच्यात काय झालं तर काही मंडळी परत एकत्र आली. म्हणजे की ह्याच्यात विकासाच्या कामात एकत्र येण्याऐवजी जिथं आर्थिक लाभ आहे, जिथं काही आर्थिक गुंता आहे तिथं मात्र सगळे एकत्र येताना दिसतात. आणि ह्या अशा प्रवृत्तीमुळे सर्वसामान्य लोकांच्या मध्ये या लोकांबद्दल वाईट भावना निर्माण होती. परंतु हे लोक त्यांना विरोध करताना दिसत नाहीत. सौदाजी, मी तुम्हाला इथे थांबवतो. त्याचं कारण असं झालं, आता आपण आता नगर दौंडच्या दौंडच्या प्रॉपर लोकांशी आपण त्यांच्या हिताचे प्रश्न केले पाहिजेत. म्हणून मला एक महत्वाचा प्रश्न इथं आठवतो की इथे गटारात बसून आंदोलन करणारा कार्यकर्ता राज्याने पाहिला. ती तुंबलेली गटार म्हणजेच दौंड नगरपालिकेच्या प्रश्नावरचं सगळ्यात घोदक असं उदाहरण म्हणता येईल. दुसरा प्रश्न तुम्ही सांगितला, कचऱ्याचा प्रश्न न्यायालयीपर्यंत जातो. तो मुंबईसारख्या कोर्टामध्ये त्याच्यावरती विचारविनिमय केला जातो. हा सगळा यथोचित कार्यक्रम ज्या प्रशासनामध्ये काम करायचा असतो ते प्रशासन इथं कार्यरत अनेक वर्षापासून प्रामाणिकपणाने का करत नाही, हा खरा इथला महत्वाचा प्रश्न आहे. दुसरा मी तुम्हाला एक आठवण करून देणारा विषय, इथूनला तरुण हा उद्योगधंद्यापासून बेकार आहे. या तरुणांचा कल राज्यकर्त्यांचे कार्यकर्ते म्हणून जास्त होण्याचा दिसतो. आणि याचं असं म्हणजे तुला जर उदाहरण पाहिजे असेल तर इथे अशी एक ठराविक जागा आहे की त्या ठिकाणी दिवसभर घोळक्यानं आणि टोळक्यानं असे तरुण उभे असतात. या तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध होणारा विषय या दौंडमध्ये नाहीये. तर याबद्दल आपलं काय मत आहे? ही खरं वस्तुस्थिती आहे. रोजगाराचाही वानव तर आहेच. शेजारी कुरकुम औद्योगिक वसाहत आहे किंवा इतर छोटे मोठे उद्योग आहेत, परंतु त्यांना तिथं रोजगार मिळत नाही. त्याच्यामध्ये परत दुसऱ्या गोष्टी आहेत की काही गैरसमज निर्माण झाले आहेत की स्थानिक तरुणांना नोकऱ्या दिल्या तर काही त्या कंपन्यांमध्ये प्रश्न निर्माण होतील किंवा त्यासाठी जो राजकीय जो आग्रह पाहिजे की इथल्या स्थानिकांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, स्थानिकांनाच जे छोटे मोठे ठेके ते मिळाले पाहिजे, त्यांच्याकडूनही त्या ज्यांना कोणाला ठेके मिळतील त्यांच्याकडूनही त्या कंपन्यांची जी काही म्हणजे हे आहे की अपेक्षा त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. यासाठी जी काही करावं लागेल त्यासाठी जी काही राजकीय मंडळी या सगळ्या ह्याच्यात प्रक्रियेत आहेत ते काय करताना दिसत नाही. मग त्यांना सगळ्यात सोपा, रोजगार नसेल तर त्यांना अगदी स्वस्तात कार्यकर्ते उपलब्ध होतात. मग दौंड शहरामध्ये कार्यकर्त्यांची कमी नाही, त्याच्या मागचं एकच कारण आहे की ते बेरोजगार आहेत. आणि ही बेरोजगारी कोण संपवणार हा सुद्धा इथलाच प्रश्न आहे. प्रफुल्लजी, मी तुम्हाला एक मुद्दा म्हणून विचारतो की या शहराचं भवितव्य ज्या तरुणाईच्या हातात आहे ती तरुणाई सध्या राजकारणामध्ये लुडबुड करताना दिसते. पण हे राजकारण एक ठराविक लोकांच्या हातात आहे आणि ही लोक त्यांचा वापर करून घेतात. तर अशा सर्व तरुणाईला आपण काय संदेश देऊ शकता या निवडणुकीच्या संदर्भामध्ये? दौंड शहरातला तरुण जो आहे ना, आता दौंड शहराविषयी बरंच काय बोललं होतं, पण जिथे रेल्वे जंक्शन आहे दौंड, सोलापूर, भुसावळ, मनमाड हे जिथं जंक्शन आहे तिथली दौंडची परिस्थिती फारशी काय वेगळी नाही. पण आपल्याला सुद्धा आपल्या विमान नदीचा काठ लागलाय, खडकवासला कॅनल वाहतोय, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 9 किलोमीटरवर आहे. अहिल्यानगर, दौंड, बारामती, फलटण, सांगलीपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग दौंड शहरात गेलेला आहे. तरुणाई जी आहे ना त्यांच्याकडे प्रचंड क्षमता आहे, ऊर्जा आहे, त्यांना दिशा नाहीये. आता 10वी-12वी उत्तीर्ण झाल्यानंतर एक तर बारामतीला जा किंवा पुण्याला जा, दुसरा पर्याय पुण्याला जायचं तर दौंडला पहिली जी गाडी 7-5ची शटल आहे ती दौंड शहरामध्ये पूर्ण भरून जाते. दौंडमध्ये जागा मिळत नाही. पुढे तालुक्यातले जे पाटस, केडगाव, कुडबाव, कळटाणी जे गाव आहेत आणि त्या पलीकडे खावली तालुक्यातली गाव त्यांना जागा मिळत नाही.
नंतर बारामती 8:30ची जी ट्रेन आहे बारामती दौंड पुणा, ती बारामती भरून येते. मला शिक्षण घ्यायचं नाही, मला व्यवसाय करायचा, नोकरी करायची, मला जाण्यासाठी दळणवळणाची साधनच नाही. एसटीचा खर्च परवडणार नाही आणि वेळ पण परवडणार नाही. दळणवळणाची साधनं सुलभ झाली, सुकर झाली तर काही प्रमाण होईल. शिक्षणाच्या सुविधा दौंड शहरामध्ये आता काही महाविद्यालय सुरू झालेली आहेत, ज्या शास्त्र शाखेतल्या आहेत. दौंड महाविद्यालय आहे, तिथं कला आणि वाणिज्य शाखेतले कोर्स सुरू आहेत. पण व्यवसाय अभिमुख आणि रोजगार अभिमुख जे शिक्षण पाहिजे ते दौंडमध्ये मिळत नाही. त्यासाठी बारामतीला लागतं की आता काही प्रमाणात कास्टेल मिळत आहे. पण हे सर्व काय असं माणूस शेवटी विचार करतो, मला पुढे जाऊन आणखी उच्च शिक्षण घ्यायचंय, पदव्युत्तर पदवी घ्यायची, तुम्ही पुढे जातो. त्यासाठी त्या सुविधा दौंडमध्ये पाहिजे होत्या त्या मिळत नाही. आता मागचं झालं ते झालं, पण पुढे काही सुविधा निर्माण झाल्या पाहिजे. दौंडमधल्या तरुणामध्ये प्रचंड ऊर्जा आहे, क्षमता आहे. दौंडचा मुलगा तुम्हाला जर एखाद्या सर्वसामान्य मुलाला जर तुम्ही विचारलं तर तो दौंड शहरापासून महाराष्ट्र राजकारण ते ट्रम्प काय करतो की आता रशिया युक्रेनचं युद्ध झालंय, तो त्याच्यासोबत मत व्यक्त करू शकतो. दौंड शहरात तुम्ही सांगा तरुणांसाठी काय, एक उद्यान नाहीये, एक क्रीडा जे तालुका क्रीडा संकुल झालंय त्यामध्ये फक्त एक अपूर्ण जॉगिंग ट्रॅक आहे आणि त्यामध्ये ओपन जिम बसवली. एक नाट्यगृह नाही, एक सभागृह नाहीये. दौंडच्या तरुणाला वाटलं की आपण अभ्यास करावा, अभ्यासिका काही नाही. नगरपालिकेचं वाचनालय कागदावर आहे, नगरपालिकेत सांगा की त्यांचं वाचनालय कुठे, तिथे किती लोक असतात. दौंड शहरात तरुणाला जी दिशा मिळाली पाहिजे. दौंड शहरात राज्य राखीव पोलीस दलाचे 2 गट आहेत. शहर नांदेडला राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र. हे दौंडला 4 IPS, एक IPS आणि 3 समकक्ष IPSच्या समकक्ष अधिकारी आहेत. 5-5 हजारांची त्यांची अधिकारी कर्मचारी वर्ग आहे. दौंड शहरामध्ये जेव्हा भरती होईल राज्यामध्ये तर प्रत्येक भरतीमध्ये दौंडमध्ये किमान 200-300 मुलं भरती झाली पाहिजे होती. ते होत नाही. त्यांना का भरती होत नाही? जे लाईन बॉय आहेत ते काय गाईडलाईन्स नाही. त्यासाठी तुम्हाला अभ्यासिका पाहिजे, तुम्हाला त्यांना MPSC UPSC स्टडी सेंटर पाहिजे. पण सगळ्यांनीच MPSC UPSC करायला असं नाही. काही त्यांना ज्यांची आवड आहे ITIचे कोर्स असतील. ITI दौंडची ITI जी होती ते तालुक्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी ते वरवडला आहे, ते दौंडला का नाही हा संशोधनाचा विषय. तरुणांना जे पाहिजे त्यांना आवश्यक आहे. तुम्ही आज जी नेते मंडळी ते त्यांच्या वयाचा विचार करत आहेत. तरुणांचा तुम्ही त्यांच्याशी संवाद व्हा, त्यांची मतं जाणून घ्या ना. ते सुद्धा तुम्हाला शहराच्या प्रक्रियेत विकासाच्या प्रक्रियेत मदत करतील. आता कचऱ्याचा मुद्दा उपस्थित झाला. कचरा पण जागाच मिळत शहरामध्ये आणि जागा मिळत नाही असा भाग नाहीये. ते काही लोकांना ते म्हणजे जे कचऱ्याच्यावर टाकतात ते त्यांना भाडं पाहिजे, त्याच्यावर त्यांना ते डेपो नकोच आहे, त्यांचं भाडं सुरू व्हावं. त्यासाठी दौंड शहराची जी काही दुर्गंधी व्हायची, जी हाल व्हायचं ती सुरूच आहे. शहराच्या प्रक्रियेमध्ये, विकासाच्या प्रक्रियेमध्ये, शहराच्या बदलाच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही जर तरुणांना सामावून घेतलं तर इतरांपेक्षा ते 100% चांगल्या तुम्हाला कल्पना देतील. त्यांच्याकडे विचार आहे, आचार आहे. आणि तरुणाईविषयी एक मी शेवटी सांगतो की जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती, जितक्या प्रकृती तेवढ्या प्रवृत्ती. आणि काही प्रवृत्ती असतात त्यातून काही विकृती असतात. पण त्या 2 जणांसाठी 58 लोकांना आपण नावं देऊ शकत नाही. त्या 2 जणांसाठी सगळे तरुण तसे नाहीये. हाच तरुण तुम्ही एक बघा, आता तरुण तुम्ही म्हणाला की संदेश द्या, संदेश देण्यात पण हे नाही. एक नक्की सांगेल की आज जो तरुण आहे ना त्याला कळतं की iPhone मधला 17 घ्यायचा का सॅमसंग मधला कोणता मोबाईल घ्यावा. तो साधा मोबाईल घेताना सुद्धा 10 विचार करतो, 4 दुकान चौकशी करतो आणि त्याला घ्यायचा तिथंच घेतो. तो प्रत्येक मोबाईलमध्ये 500 रुपये तरी वाचता तरी तो त्याची पूर्ण खाते करतो, मित्रांना विचारतो, नातेवाईकांना विचारतो, दुकानदारांना सुद्धा विचारतो. मग जेव्हा आपण एखाद्या आपल्या गरजेची वस्तू आहे त्यासाठी आपण सर्व चौकशी करतो. मग आपल्या शहरातले जे आपले लोकप्रतिनिधी निवडायचे तुम्ही जर विचार करून निवडा ना. जे ठराविक लोक 30 खऱ्या अर्थानं महत्वाच्या मुद्द्यावरती प्रफुल्लजींनी हात घातलेला आहे की तुम्हाला तुमच्या व्यवस्था, तुमच्या गरजा ह्या कळतात. मग तुमच्या नंतर तुमच्या घरच्यांच्या, तुमच्या मुलांच्या, तुमच्या भावाच्या, बहिणीच्या या शहरात गरजा काय आहेत. तर महत्वाच्या गरजा आहेत. जी आपली आई असेल, भगिनी असेल, जी घरातली महिला असेल, ती रात्री पाणी किती वाजता भरते ही तुमची काळाची गरज आहे, हा प्रश्न सुटला पाहिजे. दुसरी, तुमचा शाळेतला भाऊ बहीण ही उच्चभ्रू शिक्षणासाठी इथून बाहेर का जाते तो प्रश्न सुटला पाहिजे. इथूनले तुमचे वडील वयोवृद्ध आहेत, त्यांना संध्याकाळी जर फिरायला जायचं असेल तर इथे एखादा छोटासा बगीचा, गार्डन त्यांच्यासाठी हवाय, हा तुमचा प्रश्न तोही सुटला पाहिजे. तुम्हाला शहरातून जाताना पार्किंग नसल्या कारणानं जी रस्त्यावर झालेली आडवी तिडवी गाड्यांची पार्किंग असते त्यातून मार्ग काढावा लागतो, हा सुद्धा तुमचा प्रश्न आहे, तो सुटला पाहिजे. इथं व्यापारी वर्गांसाठी महत्वाची बाब म्हणजे ग्राहक आला पाहिजे. तर तो ग्राहक येण्यासाठी जे जे पूरक घडामोडी व्हायला पाहिजे
हा तुमचा प्रश्न सुटला पाहिजे. इथे इमारतीचं बांधकाम मोठ्या प्रमाणात होतं, पण त्या इमारतीमधली प्रशासकीय व्यवस्था तुमच्यासाठी कार्यान्वित पाहिजे, हा सुद्धा तुमचा प्रश्न सुटला पाहिजे. आणि या सगळ्या प्रश्नांची घडामोडी आता निवडणुकीच्या प्रश्नामुळेच सुटू शकते. तर या निवडणुकीत तुम्हाला योग्य उमेदवाराला, तुमच्या समाज काम करणाऱ्याला निवडून द्यायचंय. आणि म्हणून तुमचं बहुमत मत तुम्ही वाया घालवू नका. विचार करा, विचारपूर्वक मतदान करा आणि भविष्य काळातील दौंडचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी तुमचं ह्याचा योगदान द्या. अशा स्वरूपाचं आव्हान आपण या निमित्ताने करूया. तुम्ही दोघे जण आलात आणि आवाज लोकशाहीमध्ये तुमचे फार फार आभार. धन्यवाद.